हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 5. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परं तप. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. हे परमतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण पाहिलं की अर्जुनानं श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की मी हे कसे समजू की तुम्ही सूर्यदेव विवस्वानांना भगवद्गीतेचं ज्ञान दिलं, कारण मी तर तुम्हाला लहानपणापासून बघत आहे. मला माझ्या मागील जन्माबद्दल स्मरण नाही, तर मग तुम्ही तरी 12,04,00,000 वर्षांपूर्वीचं कसं काय आठवू शकता? प्रेक्षक हो, अर्जुनाचा हा प्रश्न तर योग्यच आहे ना. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आता भगवंत येथे स्वतःबद्दल बोलण्यास सुरुवात करत आहेत. सर्वात अगोदर ते सांगतात की अर्जुन, तू आणि मी खूप खूप जन्म घेतलेले आहेत. परंतु प्रेक्षक हो, भगवंतांचा जन्म घेणं हे साधारण मनुष्याप्रमाणे जन्म घेणं नव्हे, तर भगवंतांनी जन्म घेणं म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो त्याप्रमाणे आहे. भगवंत जन्म घेतात म्हणजे ते प्रकट होतात, तेही त्यांच्या इच्छेनं आणि त्यांच्या दिव्य शरीरानं. आपल्याप्रमाणे कर्मांची फळं भोगण्यासाठी ते प्रकट होत नाहीत, तर ते भक्तांच्या प्रसन्नतेसाठी, त्यांच्या लीला प्रकट करण्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी, भक्तांचा संग घेण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी पुन्हा पुन्हा ते प्रकट होतात. प्रेक्षक हो, शास्त्रांमध्ये सर्व ठिकाणी वर्णन आहे की भगवंतांचे अनेक अवतार आहेत. चैतन्य महाप्रभू सांगतात की समुद्राच्या लाटा कधीच बंद होत नाहीत, त्याचप्रमाणे भगवंतांचे अवतार कधीच थांबत नाहीत. भगवंतांची अनेक रूपे आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये आपल्याला भगवंतांच्या अनंत अवतारांची माहिती मिळते. ब्रह्मदेव भगवंतांबद्दल सांगतात की जरी ते अनंत रूपांमध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन, आद्य पुरुष आणि नित्य नवयौवन संपन्न आहेत. म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भगवंतांचे वय 125 वर्ष होते, तरीही ते सतत 16 वर्षांचे नवयुवकच दिसतात. प्रेक्षक हो, वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी एकमेवा द्वितीय असले, म्हणजे त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नसले, तरीही ते स्वतःला असंख्य रूपांमध्ये प्रकट करतात. भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत, कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरीही त्याचे मूळ स्वरूप कायम राहते. उदाहरणार्थ, भगवान श्रीकृष्ण जेव्हा श्रीरामांच्या रूपात येतात तेव्हा त्यांचे दिव्य शरीर हिरवट रंगाचे असते. ते भगवान श्रीकृष्ण स्वतः मेघाप्रमाणे निळसर रंगात प्रकट होतात. तर तेच श्रीकृष्ण जेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात तेव्हा ते गौरवर्ण असतात. प्रेक्षक हो, जे भक्त निष्काम असतात, ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भौतिक वासना नसते, जे भगवंतांना प्राप्त करू इच्छितात, असे भक्त हे समजू शकतात. भक्तांवर श्रीकृष्णांची विशेष कृपा असते. म्हणून भक्त जरी भगवंतांच्या दिव्य स्थितीला विसरले तरीही तत्काळ ते त्यांच्या स्थितीला जाणतातही. हीच पात्रता आपल्यालाही मिळवायची आहे हरे कृष्ण महामंत्राच्या जपाद्वारे. प्रेक्षक हो, जेव्हा भगवंत प्रकट होतात त्यावेळी भगवंतांचे नित्य पार्षद भगवंतांची विविध प्रकारे सेवा करण्यासाठी अवतरित होतात. उदाहरणार्थ, नारद मुनी भगवंतांच्या बऱ्याच अशा लीलांमध्ये नारद मुनी सहाय्य करतात. अशा पार्षदांपैकी अर्जुन हाही एक पार्षद आहे. जेव्हा भगवंतांनी सूर्यदेव विवस्वानांना भगवद्गीता सांगितली तेव्हाही अर्जुन, ज्याला या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परमतप म्हणून संबोधला आहे, तो तेथेही होता, परंतु ते आत्ता भगवंतांच्या परम इच्छेने विसरला आहे. हाच भगवंत आणि आपल्यामधील फरक आहे. भगवंतांना कधीही विस्मरण होत नाही. त्यांना त्यांच्या आधीच्या करोडो अवतारांबद्दल पूर्ण ज्ञान असतं, स्मरण असतं. तसेच प्रत्येक जीवाच्या भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दलही त्यांना सर्व काही ज्ञात असतं. कारण ते भगवंत आहेत, अंतर्यामी आहेत, परंतु जीवांना याचे स्मरण राहू शकत नाही. आपण तर काल रात्री काय खाल्लं हेही आपल्याला लवकर आठवत नाही. काल याच वेळेस आपण काय करत होतो हेही आपल्याला आठवत नाही. त्यासाठी आपल्याला बुद्धीला जोर द्यावा लागतो. प्रेक्षक हो, आपण भगवंतांचे अंश आहोत, परंतु भगवंतांसमान नाही. हाच फरक आहे आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये.
एका ठिणगीमध्ये आणि अग्नीमध्ये, समुद्राच्या पाण्याच्या एका थेंबामध्ये आणि समुद्रामध्ये. म्हणून आपण जरी भगवंतांचे अंश आहोत तरी आपण भगवंत नाही. तसेच आपण भगवंतांसमानही कधीही होऊ शकत नाही. आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये फरक आहे आणि तो कायम राहणार आहे. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आलेले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. परंतु जो प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण या 3 गुणांच्या नियंत्रणात असतो तो आपला आधीचा जन्म आठवू शकत नाही. परंतु काही जण त्यांच्या मागील 50 जीवनांबद्दल आठवू शकतात. उदाहरणार्थ भीष्म पितामहांना त्यांच्या आधीच्या 50 जन्मांची आठवण होते. त्याचप्रमाणे योगी त्यांच्या आधीचे 9 जन्म आठवू शकतात. परंतु भगवंतांचं त्यांचं प्रत्येक वेळी प्रकट होणं आणि अप्रकट होणं सर्व काही स्मरणात असतं. त्यांनी त्यांच्या प्रत्येक अवतारामध्ये, उदाहरणार्थ श्रीराम, नरसिंह इत्यादी, त्यांनी कोणत्या लीला केल्या, कोणती कार्य केली, ती प्रत्येक गोष्ट त्यांच्या लक्षात असते. भगवंत सर्वज्ञ आहेत, ते सर्व काही जाणतात. प्रेक्षक हो, परंतु आपली स्मरणशक्ती तेवढी शक्तिशाली नाही, विशेष करून कलियुगातील जीवांची. कारण आपली बुद्धी किंवा स्मृती या शरीराशी संबंधित आहेत. या शरीरामध्ये एक मेंदू आहे आणि त्या मेंदूमध्ये आपल्या आठवणी असतात. जेव्हा हे शरीर नष्ट होते तेव्हा तो मेंदूही नष्ट होतो, तेव्हा आपल्या आठवणीही नष्ट होतात. परंतु भगवंतांना सतत स्मरण राहतं, कारण भगवंत आपल्याप्रमाणे कधीही देह बदलत नाहीत. भगवंत त्यांच्या दिव्य शरीराने प्रकट होतात. त्यांचे शरीर नित्य आहे, शाश्वत आहे, दिव्य आहे. ते सच्चिदानंद आहेत. त्यांचा जन्म, त्यांचे कर्म, त्यांचे गुण, त्यांच्या लीला सर्व काही दिव्य आहे. तसेच भगवंतांनी त्यांच्या प्रत्येक अवतारामध्ये काय केलं हे त्यांना आठवतंच. त्यांचा देह आणि त्यांचा आत्मा एकच आहे. तर आपला देह आणि आपला आत्मा वेगवेगळा आहे. आपल्या शरीराचा जन्म होतो आणि मृत्यू होतो, परंतु भगवंत प्रकट होतात आणि अप्रकट होतात. परंतु आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा ती खूप वेदनादायी प्रक्रिया असते. आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये 9 महिने सतत वेदनेने त्रस्त असतो. आईच्या गर्भामध्ये बाळाची जी स्थिती असते त्या स्थितीत जर आपल्याला काही तास बांधून ठेवलं तर आपण ते सहन करू शकणार नाही. परंतु त्या गर्भातील अर्भकाला ते सहन करावं लागतं. आणि जेव्हा ते बाळ जन्म घेतं तेव्हा ते रक्तानं, घाणीनं माखलेलं असतं. परंतु भगवंत जेव्हा प्रकट होतात तेव्हा असं काहीही नसतं. ते स्वतःच्या सतचित आनंद दिव्य रूपामध्ये प्रकट होतात. पितांबर, दागदागिने, मुकुट अशा सर्व साज सामग्री सहित ते प्रकट होतात, कारण ते भगवंत आहेत. प्रेक्षक हो, म्हणून जेव्हा लोक असं म्हणतात की श्रीकृष्णांच्या तळपायाला बाण लागला आणि त्यांनी देह सोडला तर हे साफ चुकीचं आहे. कारण कोणाच्याही तळपायाला बाण लागल्याने त्याचा मृत्यू होत नसतो. तसेच भगवंतांबद्दल असा जे विचार करतात त्यांना शास्त्रांचे ज्ञान नसल्यामुळे ते असे बोलत असतात. त्यांनी प्रामाणिकपणे गुरूंची शरणागती स्वीकारलेली नसते म्हणून ते असे बोलत असतात. परंतु भगवंत मात्र त्यांची या भौतिक जगातील लीला संपून सदेह भगवतधामी परतले होते. भगवंतांना जन्ममृत्यूचे चक्र फिरत राहावं लागत नाही. आपण शरीर बदलतो त्यामुळे आपल्याला आधीच्या जन्मातील गोष्टींचे स्मरण राहत नाही. परंतु भगवंत शरीर बदलत नाही तर ते प्रकट होतात. म्हणून त्यांना नवयौवन म्हटलं जातं. त्यांचं वय 16 वर्षांच्या वर कधीही जात नाही. मग प्रेक्षक हो, आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एवढा फरक असताना आपण त्यांच्याशी कसा पुन्हा संबंध साधू शकतो? त्यासाठीच तर ते या भौतिक जगामध्ये प्रवेश करतात. साधारण मनुष्याप्रमाणे व्यवहार करतात, वेगवेगळ्या लीला करतात, जीवाच्या चित्ताला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, भगवद्गीता सांगतात, स्वतःच्या नामाचा प्रचार करतात, त्यांच्या लीलांचा, कथांचा प्रचार करतात, जेणेकरून आपण त्यांच्याशी संबंध साधू शकू. आपण जेव्हा भगवत कथा ऐकू, भगवत लीला ऐकू, भगवंतांच्या नामाचा जप करू, भगवंतांची भक्ती करू, तेव्हा भगवंतांच्या कृपेने आपल्याला हे स्मरण होईल की भगवंत कोण आहेत आणि आपण कोण आहोत. हळूहळू जेव्हा आपले हृदय शुद्ध होईल तेव्हा आपल्याला आपले नित्य स्वरूप आठवेल आणि तेव्हा कोठे आपण भगवंतांची निरंतर भक्ती करू शकू, सेवा करू शकू. ही कृपा करण्यासाठी भगवंत येतात. अशा प्रकारे भगवंत जीवांप्रती त्यांचे प्रेम प्रदर्शित करतात. प्रेक्षक हो, ते अद्वैत आहेत कारण त्यांचे शरीर आणि आत्म्यामध्ये आपल्याप्रमाणे फरक नाही. परंतु आपले शरीर भौतिक असल्यामुळे ते आजारीही पडते, त्याचा मृत्यूही होतो.
परंतु भगवंतांचे शरीर आणि आत्मा दोन्हीही अभिन्न आहेत. त्यांचे शरीर आध्यात्मिक आहे. त्यांना या भौतिक जगात येण्यासाठी भौतिक शरीर धारण करण्याची काहीही आवश्यकता नसते आणि म्हणून ते अवतार घेत असतात. आपल्यासारखे जन्म घेत नसतात. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपण कोठे जन्म घेणार आहोत, कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येणार आहोत, गरीब घराणं, श्रीमंत घराणं, निरोगी रोगी हे आपण ठरवू शकत नाही. तर आपण आपल्या कर्मानुसार जन्म घेत असतो. परंतु भगवंत कोठे प्रकट होणार आहे, त्यांचे आई वडील, त्यांची भावंड कोण असणार आहेत, या सर्व गोष्टी भगवंत स्वतःच्या इच्छेने निवडतात. त्यांच्या प्रत्येक अवताराबद्दल, प्रत्येक प्रकटीकरणाबद्दल शास्त्रांमध्ये माहिती आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांसमान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही हे स्वीकारलं पाहिजे आणि त्यांनी आपल्यावर भगवद्गीता सांगून केलेल्या प्रेमाचा प्रतिसाद म्हणून त्यांचे दिव्य स्वरूप जाणून त्यांची प्रेमाने भक्ती केली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांची अनंत रूपे जाणण्यासाठी आपण विशुद्ध अनन्य भक्त बनण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूयात. त्यांची हृदयापासून सेवा करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.